नमस्कार मित्रांनो, अर्चना स्टिचिंग हब या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. महा-टी-ई-टी 2026 ची तयारी करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण आज आपण घेऊन आलो आहोत मराठी ग्रामर मेगा मॅरेथॉन. या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे 100 समानार्थी शब्द, 100 विरुद्धार्थी शब्द, 100 वाक्यप्रचार आणि 100 म्हणी. होय, एक कंप्लीट रिव्हिजन सेशन जो तुमचा महा-टी-ई-टी पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. मागील प्रश्नपत्रिकामध्ये मराठी व्याकरणातील जे घटक वारंवार विचारले गेले आहेत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मध्येच स्किप करू नका. जर तुम्हाला 10 ते 15 मार्क्स निश्चित वाढवायचे असतील तर हा मेगा मॅरेथॉन पूर्ण करा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. महा-टी-ई-टी 2026 साठी समानार्थी शब्द. पहिला समानार्थी शब्द आनंद. आनंदाचे समानार्थी शब्द आहेत सुख, हर्ष, समाधान, उल्हास. दुसरा दुःख. दुःखचे समानार्थी आहेत शोक, खेद, वेदना, व्यथा. सूर्य. सूर्याचे समानार्थी शब्द आहेत रवी, आदित्य, भास्कर, दिनकर. चंद्र. चंद्राचे समानार्थी शब्द आहेत शशी, इंदू, निशाकर, सुधाकर. पृथ्वी. पृथ्वीचे समानार्थी शब्द आहेत धरती, वसुंधरा, भूमी, मही. राजा. राजाचे समानार्थी शब्द आहेत नृप, भूप, अधिपती, सम्राट. शत्रू. शत्रूचे समानार्थी शब्द आहेत वैरी, विरोधक, अरी, दुश्मन. मित्र. सखा, सोबती, हितचिंतक, मित्रवर्य. ज्ञान. विद्या, प्रज्ञा, बोध, माहिती. शिक्षक. गुरु, अध्यापक, मार्गदर्शक, उपदेशक. पाणी. जल, नीर, तोय, उदक. घर. गृह, निवास, वास्तू, आलय. वेग. गती, चाल, झपाटा, त्वरा. अंधार. अंधार या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत तम, काळोखा, अंधकार. आग. आगचे समानार्थी शब्द आहेत अग्नी, ज्वाला, अनल, वही. प्रेम. प्रेमचे समानार्थी शब्द आहेत स्नेह, माया, आपुलकी, अनुराग. राग. क्रोध, संताप, कोप, रोष. धैर्य. धैर्याचे समानार्थी शब्द आहेत साहस, शौर्य, पराक्रम, धीटपणा. भीती. भय, दहशत, घबराट, आतक. बुद्धी. मती, विवेक, चातुर्य, प्रज्ञा. सुंदर. रमणीय, मनोहर, आकर्षक, मोहक. मोठा. विशाल, प्रचंड, महान, व्यापक. लहान. छोटा, शूद्र, लघु, किरकोळ. श्रीमंत. धनाढ्य, संपन्न, ऐश्वर्य संपन्न, समृद्ध. गरीब. दरिद्री, निर्धन, दीन, गरजू. सत्य. खरे, वास्तव, निखळ, प्रामाणिक. असत्य. खोटे, मिथ्या, अप्रामाणिक, अवास्तव. रात्र. निशा, यामिनी, रजनी, तमिस्ना. दिवस. दिन, अहम, प्रभात, दिवसा. मार्ग. रस्ता, पंथ, वाट, दिशा. मेहनत. परिश्रम, कष्ट, श्रम, उद्योग. इच्छा. आकांक्षा, अभिलाषा, कामना, अपेक्षा. सुरुवात. आरंभ, प्रारंभ, उद्घाटन, उपक्रम. शेवट. अंत, समाप्ती, निष्कर्ष, उपसंहार. प्रकाश. उजेड, तेज, ज्योती, दीप्ती. अन्न. अन्नचे समानार्थी शब्द आहेत भोजन, खाद्य, आहार, जेवण. शरीर. देह, काया, तनु, आग. अंग. मन, चित्त, अंतकरण, हृदय, मानस. पाऊस. वर्षा, वृष्टी, पर्जन्य, धार. वारा. पवन, समीर, वायू, अनिल. डोंगर. पर्वत, गिरी, शैल, अचल. नदी. सरिता, नदिका, तरंगिणी,
प्रवाहिनी, समुद्र, सागर, सिंधू, जलनिधी, रत्नाकर. आकाश, नभ, गगन, व्योम, अंबर. माता, आई, जननी, अंबा, मातृ. पिता, वडील, जनक, पितृ, तात. विद्यार्थी, शिष्य, अभ्यासक, शिक्षार्थी, विद्याहर. शाळा, विद्यालय, पाठशाळा, शिक्षण संस्था, गुरुकुल. काम, कार्य, उद्योग, कृती, उपक्रम. आनंदी, प्रसन्न, हर्षित, उल्लसित, खुश. क्रोध, क्रोधचे समानार्थी शब्द आहेत राग, संताप, कोप, रोष. शांत, प्रसन्न, स्थिर, निवांत, शांतिप्रिय. वेदना, पीडा, व्यथा, दुखापत, क्लेश. आशा, अपेक्षा, उमेद, अभिलाषा, आकांक्षा. निराशा, खिन्नता, हताश, उदासी, दुःखभाव. पराक्रम, शौर्य, साहस, धाडस, धीटपणा. संपत्ती, धन, मालमत्ता, ऐश्वर्य, संपन्नता. शांती, समाधान, स्थैर्य, निवांतपणा, प्रसन्नता. अज्ञान, अंधत्व, मूर्खपणा, अविद्या, अचैतन्य. प्रार्थना, विनंती, याचना, मागणी, निवेदन. बल, शक्ती, सामर्थ्य, ताकद, पराक्रम. रोग, आजार, व्याधी, पीडा, विकार. औषध, औषधचे समानार्थी शब्द आहेत उपचार, औषधी, दवा, इलाज. संकट, आपत्ती, अडचण, विपत्ती, प्रसंग. उत्सव, सण, सोहळा, जल्लोष, समारंभ. गाव, खेडे, वस्ती, ग्राम, पाडा. शहर, नगर, महानगर, राजधानी, शहरी भाग. जंगल, वन, अरण्य, कानन, दाटी. पक्षी, पक्षीचे समानार्थी शब्द आहेत खग, विहंग, पाखरू, द्विज. फूल, पुष्प, सुमन, कुसुम, प्रसून. सुगंध, सुवास, दरवळ, गंध, वास. शूर, पराक्रमी, धाडसी, साहसी, धीट. मेहनती, कष्टाळू, परिश्रमी, उद्योगी, चिकाटीचा. मूर्ख, अज्ञानी, बाळकट, नादान, अविवेकी. हुशार, चतुर, बुद्धिमान, प्रज्ञावंत, कुशाग्र. गरीब, दरिद्री, निर्धन, दीन, कंगाळ. श्रीमंती, ऐश्वर्य, वैभव, संपन्नता, भरभराट. कर्तव्य, जबाबदारी, काम, दायित्व, धर्म. स्वातंत्र्य, स्वातंत्र्याचे समानार्थी शब्द आहे स्वतंत्रता, मुक्तता, आझादी, स्वाधीनता. कैद, तुरुंगवास, बंदी, कारावास, कैदखाना. शेत, शेती, कृषीभूमी, शिवार, मळा. कामगार, मजूर, श्रमिक, कामकरी, कर्मचारी. नेता, प्रमुख, अर्धव्यू, मार्गदर्शक, पुढारी. समाज, समुदाय, जनसमूह, लोकसमूह, संघटना. न्याय, नीती, समता, योग्यपणा, प्रामाणिकता. अन्याय, अनीती, अत्याचार, चुकी, बेईमानी. विजय, यश, पराक्रम, जिंकणे, सफलता. पराभव, हार, अपयश, नुकसान, निष्फळता. जीवन, आयुष्य, जीवित, संसार, अस्तित्व. मृत्यू, देहांत, निधन, प्राणत्याग, अंत. तेज, प्रभा, कांती, झळाळी, दीप्ती. आवाज, ध्वनी, नाद, स्वर, गजर. हास्य, स्मित, हसू, खिळखिळाट, विनोद. दुश्मन, शत्रू, वैरी, विरोधक, अरी. विश्वास, भरोसा, श्रद्धा, निष्ठा, खात्री. शंका, संशय, संदेह, दुविधा, शंका. प्रयत्न, यत्न, उद्योग, परिश्रम, कष्ट. समाधान, समाधानचे समानार्थी शब्द आहेत तृप्ती, आनंद, शांती, संतोष. प्रगती, उन्नती, विकास, वाढ, सुधारणा. शिक्षण, विद्या, अध्ययन, अध्यापन, ज्ञानप्राप्ती.
यानंतर आपण 100 विरुद्धार्थी शब्द बघूयात. आनंद, दुःख, सत्य, असत्य, मोठा, लहान, श्रीमंत, गरीब, दिवस, रात्र, प्रकाश, अंधार, जिंकणे, हारणे. धैर्य, भीती, प्रेम, द्वेष, जवळ, दूर, वर, खाली, सुरुवात, शेवट, उष्ण, थंड, मित्र, शत्रू, जलद, मंद. नवीन, नवीनचा विरुद्धार्थी जुने. चांगले, वाईट, स्वच्छ, अस्वच्छ, कठीण, सोपे, खरे, खोटे, जन्म, मृत्यू, शांत, अशांत, बळकट, दुर्बळ, खुला, बंद, कठोर, मऊ, विजय, विजयचा विरुद्धार्थी शब्द पराभव, उंच, ठेंगणे, सुरेख, कुरूप, सुख, दुःख, श्रीमंती, दरिद्रता, प्रकाशमान, अंधूक, नफा, तोटा, आशा, निराशा, यश, अपयश, योग्य, अयोग्य, समृद्ध, गरीब, पुढे, मागे, उजवा, डावा, सकाळ, संध्याकाळ, सत्यता, असत्यता, बलवान, निर्बळ, शूर, भाड्य, स्थिर, अस्थिर, जिवंत, मृत्यू, उपस्थित, अनुपस्थित, स्वर्ग, नरक, सजीव, निर्जीव, दयाळू, निर्दयी, स्नेह, द्वेष, उदार, कंजूस, स्वातंत्र्य, परतंत्र्य, लाभ, हानी, हसणे, रडणे, आरंभ, समाप्ती, प्रेमळ, कठोर, विश्वास, अविश्वास, समाधान, असमाधान, ज्ञानी, अज्ञानी, समता, विषमता, शांतता, अशांतता, उपस्थिती, अनुपस्थिती, तेज, मलिनता, उगवणे, मावळणे, खरेदी, विक्री, धनी, सेवक, कठोरता, मृदुता, लाभदायक, तोटादायक, अनुकूल, प्रतिकूल, आत, बाहेर, भूतकाळ, भविष्यकाळ, रात्र, दिवस, उदय, अस्त, गोड, कडू, उघडे, बंद, गरीब, श्रीमंत, जवळकी, दुरावा, स्वच्छता, अस्वच्छता, वेगवान, मंदगती, उंची, खोली, सौंदर्य, कुरूपता, पवित्र, अपवित्र, मान, अपमान, बरोबर, चूक, मजबूत, कमकुवत, आळशी, मेहनती, शांती, कलह, लाभ, नुकसान, हळू, जलद, जागृत, निद्रिस्त, सद्गुण, दुर्गुण, सन्मान, अपमान, सत्यवादी, असत्यवादी, दया, क्रूरता, शिस्त, अशिस्त, प्रकाश, तम, कष्ट, आराम, जीवन, मृत्यू, आशावादी, निराशावादी, विजयश्री, पराजय, प्रगती, अधोगती. हे होते 100 विरुद्धार्थी शब्द. आता आपण बघूयात 100 वाक्प्रचार त्याच्या अर्थासह. डोळ्यात तेल घालून पाहणे म्हणजेच खूप काळजीपूर्वक पाहणे. हात टेकणे म्हणजेच शरण जाणे. नाक खुपसणे म्हणजेच विनाकारण हस्तक्षेप करणे. कान देणे म्हणजेच लक्षपूर्वक ऐकणे. तोंड पाडणे म्हणजेच नाराज होणे. पोटात गोळा येणे म्हणजे भीती वाटणे. हात झटकणे म्हणजेच संबंध तोडणे. पाठ फिरवणे म्हणजेच साथ सोडणे. पाय रोवणे म्हणजेच ठाम उभे राहणे. डोळे उघडणे म्हणजे सत्य कळणे. हात आखडता घेणे म्हणजेच मदत न करणे. तोंडावर पडणे म्हणजेच अपयशी होणे. जीव तोडून म्हणजेच पूर्ण प्रयत्नाने. काळीज पिळवटणे म्हणजेच अत्यंत दुःख होणे. उड्या मारणे म्हणजेच खूप आनंद होणे. डोळे भरून येणे म्हणजेच भावुक होणे. खांद्याला खांदा लावणे म्हणजेच सहकार्य करणे. अंगावर येणे म्हणजेच आक्रमक होणे. हात वर करणे म्हणजेच हात
मानणे, घाम फोडणे म्हणजेच घाबरणे, कान पकडणे म्हणजेच चूक मान्य करणे, तोंड बंद करणे म्हणजेच गप्प बसणे, जीवावर उदार होणे म्हणजेच धाडस करणे, डोळ्यात खूळफेक करणे म्हणजेच फसवणे, पाय घसरणे म्हणजेच चूक होणे, पोट तिडकीने सांगणे म्हणजेच मनापासून सांगणे, पाय ओढणे म्हणजेच अडथळा निर्माण करणे, हाताशी येणे म्हणजेच उपलब्ध होणे, कानावर येणे म्हणजे ऐकण्यात येणे, तोंड सुटणे म्हणजेच जास्त बोलणे, जीव मुठीत घेणे म्हणजेच धोक्यात पडणे, डोळ्यात भरणे म्हणजेच आवडणे, हात धुवून मागे लागणे म्हणजेच हट्टाने मागे लागणे, पायात पाय अडकवणे म्हणजेच अडथळा करणे, हातावर पोट असणे म्हणजेच रोजंदारीवर जगणे, पोटातली गोष्ट म्हणजेच गुपित, डोळे वटारणे म्हणजेच रागाने पाहणे, हातोडीशी खेळणे म्हणजेच उपजीविका होणे, डोळे झाकणे म्हणजेच दुर्लक्ष करणे, अंग झटकणे म्हणजेच जबाबदारी टाळणे, तोंडाला पाणी सुटणे म्हणजेच इच्छा होणे, पायावर उभे राहणे म्हणजेच स्वावलंबी होणे, डोळ्यात पाणी येणे म्हणजेच रडू येणे, हातात खेळणे म्हणजे सहज साध्य होणे, जीव टांगणीला लावणे म्हणजेच काळजी वाटणे, पोटात आग होणे म्हणजेच मत्सर वाटणे, तोंड वर करणे म्हणजेच उद्धटपणे वागणे, हात गाळणे म्हणजेच निराश होणे, पाय घालणे म्हणजेच हस्तक्षेप करणे, डोळ्याचा तारा म्हणजेच अत्यंत लाडका, तोंड काळे करणे म्हणजेच बदनामी करणे, हात धरणे म्हणजेच मदत करणे, जीव लावणे म्हणजेच प्रेम करणे, अंग काढणे म्हणजे टाळाटाळ करणे, पोट भरून हसणे म्हणजेच मनापासून हसणे, हाताचे राखणे म्हणजेच जपून ठेवणे, डोळे दिपणे म्हणजेच चकित होणे, जीव भांड्यात पडणे म्हणजेच दिलासा मिळणे, तोंडावर मारणे म्हणजे स्पष्ट सांगणे, पाय धरणे म्हणजेच विनंती करणे, डोळे मिटवणे म्हणजेच मृत्यू होणे, हात पाय गाळणे म्हणजेच घाबरणे, पोटात गोष्ट ठेवणे म्हणजेच गुपित ठेवणे, कान उघडे ठेवणे म्हणजे सतर्क राहणे, तोंड वेंगाडणे म्हणजेच नाराजी दाखवणे, जीवाचा आटापिटा करणे म्हणजेच खूप प्रयत्न करणे, हात आखडता ठेवणे म्हणजेच कमी खर्च करणे, पाय रोखणे म्हणजेच अडवणे, डोळ्यात घालणे म्हणजेच फसवणे, तोंड चालवणे म्हणजे विनाकारण बोलणे, जीवावर बेतणे म्हणजेच जीविताला धोका येणे, हातात घेणे म्हणजे जबाबदारी स्वीकारणे, पायाखालची वाळू सरकणे म्हणजेच धक्का बसणे, डोळे फिरणे म्हणजेच रागवणे, पोट तिडकीने वागणे म्हणजेच जिव्हाळ्याने वागणे, हातावर तुरी देणे म्हणजेच नकार देणे, पाय पसरणे म्हणजेच परिस्थितीनुसार वागणे, डोळे लावणे म्हणजेच अपेक्षा ठेवणे, जीव मोकळा करणे म्हणजेच मन मोकळे करणे, तोंड चोळणे म्हणजेच लाजणे, हात आखडता घेणे म्हणजेच मदत टाळणे, पाय ओढणे म्हणजेच मागे खेचणे, डोळ्यात धूळ टाकणे म्हणजेच फसवणे, जीव तुटणे म्हणजेच खूप प्रेम असणे, तोंड फिरवणे म्हणजेच दुर्लक्ष करणे, हातात हात घालणे म्हणजेच सहकार्य करणे, पाय धरणे म्हणजेच घाबरणे, डोळे भरून पाहणे म्हणजेच प्रेमाने पाहणे, जीव खाऊन टाकणे म्हणजेच त्रास देणे, तोंडावर येणे म्हणजेच बोलून दाखवणे, हात धुवून बसणे म्हणजेच निराश होणे, पायावर पाय ठेवणे म्हणजेच आराम करणे, डोळे उघडे ठेवणे म्हणजे सावध राहणे, जीवावर येणे म्हणजेच खूप त्रास होणे, तोंड पाडणे म्हणजेच रुसणे, हात आखडणे करणे, पाय मोडणे म्हणजेच अपयशी होणे, डोळे भरून रडणे म्हणजेच मनमोकळे रडणे, जीव तोडणे म्हणजेच पूर्ण ताकदीने काम करणे, तोंड देणे म्हणजेच सामना करणे. आता आपण काही म्हणी बघूयात त्यांच्या अर्थासह. अति तिथे माती म्हणजेच अतिरेक केल्यास नुकसान होते. थेंब थेंब तळे साचे म्हणजेच थोड्या थोड्या प्रयत्नाने मोठे यश मिळते. नाचता येईना अंगण वाकडे म्हणजेच स्वतःची चूक दुसऱ्यावर ढकलणे. करावे तसे भरावे म्हणजेच कर्मानुसार फळ मिळते.
जशी करणी तशी भरणी म्हणजे चांगल्या वाईट कर्माचे तसेच फळ मिळते. नाव मोठे लक्षण खोटे म्हणजेच बाहेरून मोठेपणा पण आतून कमीपणा. उंटावरून शेळ्या हाकणे म्हणजेच दूर राहून कारभार करणे. एका हाताने टाळी वाजत नाही म्हणजेच दोन्ही बाजूचा सहभाग आवश्यक. चोराच्या मनात चांदणे म्हणजेच दोषी माणूस घाबरलेला असतो. झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणजेच गुपित जपल्यास किंमत वाढते. पेरावे तसे उगवते म्हणजेच कर्मानुसार परिणाम मिळतो. लहान तोंडी मोठा घास म्हणजे क्षमतेपेक्षा मोठे काम करणे. आगीत तेल ओतणे म्हणजेच भांडण वाढवणे. घरचा आहेर म्हणजे स्वतःचाच त्रास. हातची राख म्हणजे संधी गमावणे. अडचणीत मित्र ओळखावा म्हणजे संकटात खरा मित्र कळतो. आळशी माणसाला काम जड म्हणजेच आळशी व्यक्तीला काम अवघड वाटते. शहाण्याला शब्दाचा मार म्हणजे समजदाराला सूचनाच पुरेशी. 2 दिवसाची चांदणी म्हणजे थोडक्यात टिकणारी कीर्ती. वेळ अमूल्य आहे म्हणजेच वेळेचे महत्त्व मोठे आहे. सवय दुसरा स्वभाव म्हणजेच सवय बदलणे कठीण. काम केल्याशिवाय फळ नाही म्हणजेच प्रयत्नाशिवाय यश नाही. नाकावर टिचून म्हणजेच हट्टाने वागणे. संकटात स्थैर्य दाखवा म्हणजेच अडचणीत शांत राहावे. थेंब थेंबाने घागर भरते म्हणजेच थोडे थोडे साठवले की मोठे होते. आपला हात जगन्नाथ म्हणजे स्वबळावर काम करावे. भुकेलेला भाकर गोड म्हणजेच गरजूंना संधीही चांगले वाटते, साधेही चांगले वाटते. दूरचे डोंगर साजरे म्हणजेच दूरची गोष्ट आकर्षक वाटते. उशिरा का होईना शहाणपणा आले म्हणजेच उशिराने समज आले की तरी चालते. दूध का जळालं तो ताक फुकून पितो म्हणजे एकदा फसलेला सावध राहतो. घाई कामाचा नाही म्हणजेच घाईने काम बिघडते. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे जास्त हुशारी उलटी पडते. कोल्ह्याला द्राक्षे आंबट म्हणजे न मिळालेल्या वस्तूला कमी लेखणे. काठी नसता कुत्रा चावतो म्हणजे दुर्बळावर अन्याय होतो. आंधळ्याच्या हाती काठी म्हणजेच आधार मिळणे. एक ना धड भराभर चिंध्या म्हणजेच कोणतेच काम नीट न करणे. पाण्यात राहून मगरीशी वैर म्हणजेच बलवानाशी भांडण करणे. साप निघून गेल्यावर लाठी मारणे म्हणजेच उशिरा कारवाई करणे. घरचे सोडून परक्याचे कौतुक म्हणजेच आपल्याला कमी लेखणे. जळत्या घरात पाणी ओतणे म्हणजे संकटात मदत करणे. कष्टाचे फळ गोड असते म्हणजेच मेहनतीचे फळ चांगले असते. धडाडशीला यश मिळते म्हणजे धैर्यवानाला यश मिळते. वेळेवरचे काम सोने म्हणजेच वेळेवर काम महत्वाचे. आंधळा मागतो 1 डोळा देव देतो 2. अपेक्षेपेक्षा जास्त मिळणे. चोर चोरी सोडतो पण हेराफेरी नाही म्हणजेच वाईट सवय सहज जात नाही. नशीब बलवत असणे म्हणजे यशासाठी नशीबही महत्वाचे. भिंतींना कान असतात म्हणजेच गुपित लपून राहत नाही. आकाशाला गवसणी घालणे म्हणजेच मोठी कामगिरी करणे. थोडक्यात निभावणे म्हणजेच कसाबीस निभाव लावणे. हातचे सोडून पळत्याच्या मागे म्हणजेच खात्रीचे सोडून अनिश्चित मागे लागणे. संकटकाळी धीर धरा म्हणजेच अडचणीत संयम ठेवावा. घरचा जोगी जोगडा म्हणजेच आपल्याला कमी लेखले जाते. जे पेरले ते उगवेल कर्मानुसार परिणाम. दुधाची तहान ताकावर भागवणे म्हणजेच अपूर्ण समाधान मानणे. अडाणीचे राज्य म्हणजेच अज्ञानी माणूस कारभार करतो. माशी शिंकणे म्हणजे क्षुल्लक कारणावरूनही मोठी प्रतिक्रिया. हाताला काम नाही म्हणजेच रिकामेपणा. नांगरल्याशिवाय पीक नाही म्हणजेच मेहनतीशिवाय फळ नाही. पायावर धोंडा मारणे म्हणजे स्वतःचे नुकसान करणे. अडले तट्टूपणा करणे म्हणजे हट्ट धरून बसणे. वाऱ्यावरची वचने म्हणजे विश्वास न ठेवण्यासारखी गोष्ट. कावळा बसला आणि फांदी तुटली म्हणजेच योगायोगाने घटना घडणे. बुडत्याला काठीचा आधार म्हणजे संकटात छोटाही आधार महत्वाचा. पळता भुई थोडी म्हणजेच खूप घाई होणे.
अर्धवट ज्ञान घातक म्हणजेच अपूर्ण माहिती धोकादायक. नाव ठेवायला जागा नाही म्हणजेच खूप गर्दी असणे. उशिरा का होईना पण बरे. उशीर झाले तरी योग्य झाले. सोंग घेतले पण गुण नाही. बाह्य दिखावा पण गुणवत्ता नाही. हात आखडता ठेवणे म्हणजेच खर्च टाळणे. गाढवाला गुळाची चव काय म्हणजेच अयोग्य व्यक्तीला मूल्य कळत नाही. धड न शिकता गुरु बनणे म्हणजेच अनुभव नसताना शिकवणे. तोंडात राम बगळ मे छुरी म्हणजेच वरून चांगले पण आतून वाईट. डोळे असून अंध म्हणजेच स्पष्ट गोष्ट न पाहणे. भांड्याला भांडे लागते म्हणजे सहवासाचा प्रभाव पडतो. वेळेच सांगेल म्हणजेच भविष्य ठरवेल. बळीराजा कष्टाळू म्हणजे शेतकरी मेहनती असतो. गाडी रुळावर येणे म्हणजे काम व्यवस्थित सुरू होणे. पोटासाठी धडपड म्हणजेच उपजीविकेसाठी मेहनत. चिखलात कमळ फुलते म्हणजेच वाईट परिस्थितीतही चांगले घडते. काट्यानेच काटे काढावे म्हणजेच त्याच उपायाने समस्या सोडवणे. भाकरीसाठी भांडणे म्हणजे क्षुल्लक गोष्टीवर वाद. संकटे सांगून येत नाहीत म्हणजेच अडचणी अचानक येतात. पैसा सर्व काही नाही म्हणजेच पैशाशिवाय मूल्य महत्वाचे. लोभाचे फळ वाईट म्हणजेच लोभ नुकसानकारक. परिश्रमाला पर्याय नाही म्हणजेच मेहनतीशिवाय यश नाही. घरातला दिवा बाहेर उजेड देतो म्हणजेच गुण घरापेक्षा बाहेर ओळखले जातात. थेंबाचा सागर होतो म्हणजेच लहान प्रयत्नाशी मोठे यश. अडचणीत खंबीर राहणे म्हणजेच संकटात स्थैर्य ठेवावे. गरज ही शोधाची जननी म्हणजेच गरजेमुळे शोध लागतो. विश्वासाने पर्वत हलतो म्हणजेच आत्मविश्वासाने मोठे काम होते. उगाच बडबड नको म्हणजेच अनावश्यक बोलू नये. चूक मान्य करणे मोठेपणा म्हणजेच चूक कबूल करणे चांगले. प्रयत्न करणाऱ्यांची हार नाही म्हणजेच मेहनत करणाऱ्यास यश मिळते. काळ सर्व जखमा भरतो म्हणजेच वेळ सर्व काही ठीक करतो. एकीचे बळ म्हणजेच एकजूट ताकद देते. शिस्त ही यशाची गुरुकिल्ली म्हणजे शिस्त आवश्यक आहे. कष्टाचे तीज होते म्हणजेच मेहनतीचे मूल्य मिळते. संयमाचे फळ गोड म्हणजे संयमाने यश मिळते. आशा सोडू नये म्हणजेच आशावादी राहावे. ध्येय स्पष्ट असेल तर मार्ग सापडतो म्हणजेच उद्दिष्ट स्पष्ट असेल तर यश मिळते. मित्रांनो, जर तुम्ही हा संपूर्ण मेगा मॅरेथॉन व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर सर्वप्रथम तुमचे मनापासून अभिनंदन. आज आपण पाहिले 100 समानार्थी शब्द, 100 विरुद्धार्थी शब्द, 100 वाक्प्रचार, 100 म्हणी. हा फक्त एक व्हिडिओ नाही तर महा-TET 2026 साठी तुमची कंप्लीट मराठी ग्रामर रिव्हिजन आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ परीक्षेपर्यंत 2 ते 3 वेळेस बघितला तर परीक्षेत तुमचे निश्चित 15 ते 20 मार्क्स वाढू शकतात. लक्षात ठेवा, यश अचानक मिळत नाही, ते सातत्यपूर्ण प्रयत्नांनीच मिळते. जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की लिहा महा-TET 2026 आय विल क्रॅक इट. अर्चना स्टिचिंग हब सोबत तयारी सुरू ठेवा, आपण नक्कीच यश मिळवू. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.